नांग्या बे नांग्या नांग्या बे बे नांग्या मा मित्र मेला नांग्या अजी डॉक्टर साहेब लवकर या. मा मित्र मेला काजी का झाला होता तर सांगलं नाही भोसडीच्यानं. कोणत्या पोरीनं धोका दिला बे तुला मला तर सांगायचा होस. आणि का खाल्लास म्हणतो मेलास तर उठाई नाही. नांग्या बे नांग्या बाप्पा नांग्या तू तर जिवंत झालास बे बोमल्या बरोबर. अबे भोसडीच्या 10-12 दिवस झाले मला हगवण लागली उठतीस होताय न मला पावायला नाही आलास आणि आता झोपला होता तर मी झोप मोडायला आलास आणि मेला म्हणून सारा गावाला आवाहन करतीस का बे. अरे झाला बापू नांग्या कोण लढत होता रे एवढ्या ना. अजी हा सांगू 10-12 दिवस झाले मी भरते ना आजवरी पावायला नाही आला ना आता मला सुखाची झोप लागली होती तर मेला म्हणून बोंबलून राहिला इथे. पाहणे हा कसा मित्र आहे म्हणतो मा. अबे डेंगनजी मला माहित घेऊन होता का बे तू 10-12 दिवस झालास म्हणून येतेस म्हणून. आणि फोन तरी केलास का एक तरी मला. मी आज तुझ्या घरी गेलो मला नांग्याने काऊन नाही फोन केलं ते मला तुझ्या घरचे सांगत होते. बापू तुझा मित्र मोठे याच्यातून वाचला आहे म्हणतो. नाही तर हा मेला तसा दुसऱ्या दवाखान्यात नेले असतात काही सांगायचं कामच नव्हता. पुरा लोंगून गेला होता पण याला आता जेवणा खावण्यावर आणलो म्हणतो मी टाईट मध्ये. काका लावत असतं बे एवढ्या ना काय फुकटा गिकटा तर भेटला का कोणी सर्वर गिरवर होती का बे जेवायला गेलत असतं. मला वाटून राहिला तसाच का मिरच्या गिरच्या खाल्लास. अबे नाही घेण्या भाऊ अचानकच झाली भोसडीची. का करतेस मोठ्या गती माणसाच्या पुरा माणूस उठत नव्हता आणि बसत नव्हता. झोपत तर होतास ना तो तरी बरा म्हण ना तोही नसता झाला तर का केला असतास. तर मी का म्हणतो डॉक्टर साहेब केव्हा सुट्टी दिनी यायला नेऊ का आधीच घरी. नाही बापू 2 दिवस राहू दे ना का बिल गिन भरून टाका ना मग घेऊन जा. कुठे गेला बे तुझा बाप. नाही तर तशा मोठ्यानं गोष्टी सांगते ना माझ्याजवळ एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे म्हणून. भर म्हण ना बिल आणि त्याला पटकन घरी कोणता कापाचा काम आहे ते दुसरा माणूस तयार होईल तुझ्या जागी. आणि सलाईनी का लावूनच ठेवत्या का ती जेवण घेऊन 4 महिने आलं. गेण्या भाऊ मी काय म्हणतो मला केळा शेपा घेऊन आण ना बे मोठ्यानं भूक लागून राहिली. देणं तर मग पैसे आणतो ना घेऊन का माझ्याजवळ का कमाई गिमाई आहे का बे. बापू गण्या तुझा मित्र होणार रे असं कसं बोलतेस तू. अजी डॉक्टर साहेब तुम्हाला काय माहितच नाही हा आमच्याचा मित्र मा. हा नांग्या मोठ्या उगा राहावा म्हणतो. हा तुमच्या पोरच्या मागे लागलाय वाटते मला तर म्हणून हा तुमच्या दवाखान्यातून काय सोडून नाही राहिला. अरे बापू गण्या मला तर पोकीत नसे रे. अजी तुम्हाला पोरगी नाही का मग दुसऱ्या डॉक्टरची असेल मला तर वाटते. हा मोठा छत्र आहे म्हणतो याला बरोबर ठेवा तर तुमच्या नर्सागिरीचालत पटवून टाकत. आता मी निघतो म्हणतो आणि तुला काय लागते ते केळा शेपा बरं आणून देतो थांब चांगला जवान हो. बापू नांग्या तुझा मित्र मोठा डेंजर दिसला रे मला. बरं झाला दवाखान्यात नव्हता नाही तू मेल्याशिवाय राहत नव्हतास. अजी काय सांगू याच्या पैसे मी हगवून लागले. याच्या उधारीचे पैसे होते ते याला काय दिलो नाही म्हणून याने हगीच्या गोळ्या माझ्या जेवणामध्ये टाकलं. पाणी किती चांगला चोपडा बोलते. अरे माया भो मोठा भयंकरच मित्र आहे तू आता. क्या बहीण मा असाही करतीत का बे. मला मोठ्यानं आता हसा येऊन राहिला. त्याच्या उधारीचे पैसे गिसे देऊन टाक नाही तर तो जर गिर टाकून माराल तुला भोसडीच्या. अजी म्हणूनच म्हणतो 5-10 हजार रुपये नाही का थोडासा बिल जास्त वाढवजा आणि माझ्याकडे देऊन देऊ त्याचे म्हणून याचे देऊन टाकीन कसे म्हणतो. बरं तू टेन्शन न घेऊ असं हगवण लागण्यापेक्षा दिलेले परवडले. मोठा बदमाश आहे भोसडीचा गण्या.